शरद पाशीलकर SP फार्म शॉर्ट फार्म। नमस्कार मंडळी, आदेश कासर ब्लॉगमध्ये पुन्हा नव्याने स्वागत। आणि आज आपल्या फॅमिलीसाठी स्पेशल डे आहे, कारण खूप वर्षांनी एक प्लॅन होत होता आणि तो आज कुठे होऊन खूप वर्ष म्हणजे 3-4 वर्ष कमीत कमी जास्त, आणि तो प्लॅन आज झाला आहे आमचा। तर आपली सगळी फॅमिली भेटणार आहे मित्रांनो आपल्याला। कासकर असणार आहे, चेरकर आहेत, त्याच्यामध्ये पोईलकर आहेत, सगळीच जण आहेत। बघू भेटू आपण, पाटील पण आहेत। तर आपण जात आहोत एका स्पेशल ठिकाणी, ते ठिकाण मी तुम्हाला सांगत नाही, ते आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावरच बघू। आणि आता आपण जाणार दिलबरासोबत। आपल्यासोबत आहे तो म्हणजे आदित्य आपल्याला ब्लॅकआउट दिसतोय, त्यामुळे हे बघा आदित्यला भेटा। आदित्य म्हणजे आपला अक्षयचा भाव, आणि कारण जास्त व्हिडिओमध्ये आदित्य कधी आलाय नाही त्यामुळे ओळख केली अशी। बाकी चला आता ट्रॅव्हलिंग कशी होते बघूया, आणि त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी पोचणार आहोत तो कसा वाटतो तुम्हाला ते नंतर सांगाच कमेंटमध्ये। फायनली आम्ही पोचलो लोकेशनला, आणि आपली पब्लिक आणि तेलगे फॅमिली पण होती, ती ॲड करायला आपण विसरलो। मॅनेजमेंट आपला धीरजच करतोय सगळी। शुभम आहे सोबत, आदित्य तर आपल्यासोबतच होता। बाकी आता आपण पोचले ते म्हणजे पेंट खोपोली रोडवर एक फार्म आहे, SP फार्म। सो SP फार्म कसं आहे ते दाखवूच तुम्हाला। इकडे अक्षय आला आहे आणि इकडे निकिता पण येते, आणि आता बाकीची पब्लिक आपली आतमध्ये आहे। भेटूया आता आपण सगळ्यांना। हा SP फार्मचा एंट्रन्स आहे, एंट्रन्स पण खूप भारी आहे। आपली पब्लिक इकडे बसली आणि आपण आता हँड ओव्हर करतोय आपला गोप्रो म्हणजे रोशनला। रोशनला ओळखताय तुम्ही? आता रोशन पुढचं सूत्रसंचालन करेल। गुड मॉर्निंग पब्लिक, यांना लाल वडे, पिवळे वडे, पांढरे वडे। आता आपण आलेलो आहोत कासकरांच्या परिवारासोबत। ही आहे आमची स्पुहा, आणि आता आपण हळू बघणार आहोत। हे आहे आमचं नवीन स्वीट ताजं तवानं कपल, मिसेस चेकर आणि मिस्टर ब्लॉक मध्ये बोलतात आम्ही, आणि हा अक्षय उर्फ चेरी। हे आहे आमची सृष्टी बाळ। या जोडप्यांचं पहिलं प्रोडक्ट ते हे आहे, हे आहे, आणि हे आहेत। आणि दुसरं प्रोडक्ट हे बघा, अरे आणि आमचे काका, हे आमचे पुढचे गोवा स्पॉन्सरचे स्पॉन्सर तेलगे कंपनी, आणि आमची मावशी मीनाक्षी मावशी, पप्पू मावशी, आणि ह्यांचं पहिलं प्रोडक्ट इकडे आहे। हा आपले पहिलं प्रोडक्ट, आणि ह्यांचा दुसरा प्रोडक्ट इथे गेला, बाहेर गेले ते। अशा प्रकारे जवळपास प्रत्येकाची 2-2 प्रोडक्ट आहेत, आणि कायकांची पहिली प्रोडक्ट चालू झालेत, आणि काय सुरुवात करतायत। हे बघा, हे दुसरं प्रोडक्ट आमच्या मावशीचं। शिव हाय कर, हाय पब्लिक। आणि हे आहे आमची मोठी मामी, आणि मोठ्या मामीचं आमचं एकच प्रोडक्ट उंच, सगळ्यात महाबलेश्वर उंच टॉवर।
आणि 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 ह्यांचे पण 2 प्रोडक्ट आहेत आणि ह्यांच्या प्रोडक्टला पण प्रोडक्ट झालेले आहेत. ह्यांचं दुसरं प्रोडक्ट हे आहे आणि पहिलं प्रोडक्ट कुठे गेले? हे आहे आमचं दुसरं स्वीट कपल कास्कर. अरे छोटा कास्कर कुठे गेला? आणि यांचा छोटा कास्कर आता आहे. दुसरं प्रोडक्ट कुठे गेला? पहिलं प्रोडक्ट कुठे आहे? कुठे आहे? आणि आमचा अशोक मामा. हाय कर मामा. हाय. ह्याच्या हातची पावभाजी, ह्याच्या हातची बुर्जी पाव आणि स्पेशल म्हणजे मंचुरियन आणि सूप साठी तर बाबा विशाखापट्टणम पासून ते काश्मीरपर्यंतची लोक इथेच तुम्हाला कुरुलमध्येच भेटणार. आणि ह्या आहेत त्यांच्या सौ इकडे बघा. ह्या आहेत ह्या सौ. ह्यांना पण 2 प्रोडक्ट आहेत. कुठे गेले? कुठे गेला? प्रोडक्टच करणार सगळे गेले. चलो आता आपण आलोय सगळीकडे. कोण झाले का आता? आणि 1 मिनिट. यांचं पहिलं प्रोडक्ट ते ह्यांची मिसेस. कॅमेरा वाढायची. तर अशा पद्धती. चला तर आता आपल्याला पूर्ण आज सुरुवात करतो आता ब्लॉगची. आधी दादासोबत आपल्या एकवेरा माते की जय, साई बाबा की जय. चला तर आता चालू करतोय. पूर्ण ब्लॉग बघायचा आहे पब्लिक. भारी होणार आहे आजचा ब्लॉग. बायकोला घेतलीस की नाही ब्लॉग मध्ये? बायकोला सोडली आणि माझी बायको. आमचं आमचं हे बघा आमचं प्रोडक्ट चालू आहे सध्या आम्ही प्रोडक्टच्या प्रोसेसमध्ये आहोत. कंट्रोल झालं की तुम्हाला याच चॅनलवरती तुम्हाला सांगणार आणि ह्याच चॅनलवरती तुम्हाला 5वीला बोलवणार. परत इकडेच येऊ याच जागेवर परत इकडे. तर आता जास्त वेळ काय घेत नाही तुमचा. पूर्ण ब्लॉग बघायचा सगळ्यांनी लास्टपर्यंत. खूप मजा येणार आहे. खूप मजा आम्ही करणार आहोत. काय काका? चला एकदा बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? जाऊ दे नंतर बघू. मंडळी आपली सगळीच पब्लिक बसली आता इकडे एक फोटो काढायला. अशीच आपण ओळख पण करून देऊया. त्याच्यामध्ये कास्कर आहेत, पाटील आहेत, कोईलकर आहेत, तेलगे आहेत, सगळी जण आहेत. शेरकर पण आहेत आणि पाटील मोठा पाटील आहे. आता आपण सगळ्यांचा एक फोटो घेऊ, फॅमिली फोटो. आता आम्ही नुसती मजा करायला निघालोय, ते पण SP फार्म मध्ये. ये देखो पब्लिक. आणि आपला ऑर्गनायझर पुढे चाललाय, आपल्याला गाईड करणार आहे सगळं. पहिला आम्हाला रूम शोधायचा आहे. रूमचा पण लक्की नंबर आपल्याला भेटला, तो म्हणजे 5 नंबर. कसं काय लकी? तो माझ्यासाठी नक्की कारण आपल्या गाडीचा पण नंबर आहे 5151. आणि आपला मथुर पण तिकडे आहे. मथुर नाही सुंदर. आणि डायनोसॉरच्या तोंडातून शिरायचं आहे, पोचातून बाहेर. ते पण दाखव. तो बघा, तो डायनोसॉर आहे. तो पोचातून शिरला तरी चालेल, ती घाण होईल ना बाहेर. त्या डायनोसॉरची खासियत आहे बघा, रोशन सांगतोय. त्या डायनोसॉर मध्ये कसं आहे माहितीये का? त्याच्या तोंडातून शिरायचंय आणि बोचातून बाहेर पडायचंय. आपला आदित्य काय बोलतोय? बोचातून शिरायचं, तोंडातून. आणि ते घाण होणार आपण. समज रहे हो आप? समज रहे हो? रूम नंबर 5 आपल्याला भेटलाय. चला. आणि ठीक आहे रूम. SP फार्मचा रूम किती? जल सोईल आई तुझा गुलाल उरतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला.
अनिकेतला. आणि तुझा कुठला आहे? बदक नाही, काहीतरी भलताच आहे याचा. डायनासोर घोडा. मोरो अहो काय चॉकलेटी घोडा भाऊंचा. आणि अरे उलट्या हत्ती नाही मजा येते. आपली लेडीज गँग बसले. झिकझिक गाडी झिकझिक 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 झिकझिक. धरणावर कोंडी धरणावर आलोय. कोंडी धरण बेलोची धरणावर किती रिलॅक्स वाटत. नाही भारी. गार पाणी. फॅमिली बघा आमची फॅमिली. आपण रील्स बनवतोय त्याचा कोरिओग्राफर. निशाना
जा सर्वेश याच्यात कमान आज आम पास हॅलो जुगजू गाडीने आले या ही येल्लो वाली आहे तिचा एक्सपिरियन्स सांग काय आहे ना एकदा जा ए बघ जुगजू गाडी हे जा एकदा परत हे बघ जुगजुग गाडी जुगजुग एक्सपिरियन्स काय तुला कसं वाटलं हे बघ किती भासत आहेत अरे पोचा ए आया टोपी अरे असं दे धरून यायचं अजून कोण राहिलाय अल्पू इकडं आहे तिकडं अरे काय अल्पू कर इथला अल्पूची वाट बघताय ती अल्पू तिकडं अल्पू फायरमॅन आलाय अरे बघा कोण मंडळी SP फार्ममध्ये गोळा पण फ्री आहे खूप चांगली फॅसिलिटी आहे आणि आता ही आपली पार्टी पब्लिक गोळा घेते माझा गोळा संपलाय जाऊन गोळा घेते हे बघा सगळे आपली पब्लिक गोळा खाते हा बघा बा संपलाय तरी घेतोय या गोळा खायला या आपला बाया सगळ्यांना गोळा देतोय बनवून सगळे आपली लोक आहेत अर्ध्यांचा गोळा खाऊन झालाय हे बघा बाहेरचा गोळा सरबत संपवताय बघा सगळा सर्वात खाण्यासाठी गोळा भेटला काय नाही खाऊन मोकळी स्नेहलचा गोळा राहिला आता परत गोळा घेतलाय पाहिजे तेवढे गोळे घेऊ शकता इकडे पाहिजे तेवढे हे बघा ही दोघं बघा कपल्स गोल लवबड
आम्ही हनीमूनला आलोय. Don't disturb. पाहिजे तेवढे गोळे. ए मामा. माझा गोळा पडला. बहुत ही बड़ा एडवांटेज हो गया यहाँ पे. दूसरे का गोला देखते देखते खुद का गोला गिर गया. मला दाखवायमुळे गोळा पडलेला आहे. आमची मोठी मंडळी छोटी झालीत. भेटली असती का अशी कधी मजा करायला आपल्याला. मग अरे बघ गोळा कधी खाल्लेला, लास्ट कधी खाल्लेलाच गोळा सांग. बघ कधी गेलेली तेव्हा खाला तेव्हा आज, ते पण HP फार्म मुळे. ही बघा बारकी पोर आमची. Say
आता ऑर्केस्ट्रा लागला इकडे आणि जेवणासाठी लाईन लागल्याने हा हे आहे का शेतकऱ्याचं जीवन? हे शेतकऱ्याचा मेसेज आहे का? शेतकऱ्याचा मेसेज. अन्न त्या अन्नासाठी किती दिवसात अन्न मिळतं. आणि मित्रांनो इकडे आता ऑर्केस्ट्रा चालू झालं आणि इकडे जेवण आहे. जेवणाची सुरुवात झाली. आपली पब्लिक अर्धी तिकडे आहे जेवण घेते आणि बाकीचे आम्ही इकडे आहोत. बाकीचे लाईनीत आहे. लावणी पण आता लावणी पण आपण बघू. धीरजने जेवण घेतलंय. जेवणात काय मेनू आहे तो आपण बघू आता. मंडळी आपला जेवणाचा मेनू बघा. हे चिकन आहे आणि आपण डाळ आणि चिकन मिक्स केले. ही मच्छी आहे. जिलेबी स्वीट सोबत. स्वीट म्हणजे शाकाहारीवाल्यांना जिलेबी होती आणि चपाती. आता आपण जेवतोय. आता आपण जेवण घेऊ. हेलो चेक. मजा आया? खाना खाया कि नहीं पीछे लोग ने? नहीं खाया. आवाज नहीं है आप लोगों से. पागलों का है. नहीं खाया. नहीं खाया? फुर्सत में खिलाऊंगा भाई तेरे को. फार्म हाउस पे आया जाना. क्या था खाने में आज? मच्छी चिकन. क्या बात है, तुम लोग को तो मजे है यार. हमारे साइड हमको दाल बात ही देते हैं. तुम्हारे साथ में बैठना पड़ेगा खाना खाने के लिए मुझे. हाँ, जैसे आज आप लोग यहाँ पे आए एसपी रिसोर्ट में, हमारे अपने अड़ोस पड़ोस में बताइए हमारे बारे में. आप बताओगे ना? ऐसा मैं क्यों पूछ रहा हूँ? पूछो क्यों. थोड़े लोग ही बोले, ज्यादा लोग बोलो ना. क्यों? क्योंकि सास भी कभी बहू थी. हे झाड खूप जणांना नाही माहिती. आताच्या पिढीला खरंच ही झाडं माहिती नाहीत. अजून पण आता खेळावं असं वाटतं. ही झाडं दिसली काय. मंडळी आता आम्ही एन्जॉय केला आहे. खूप सारा एन्जॉय केला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच तो. आणि खरंच SP फार्म नक्की विजिट करा. खूप चांगलं आहे.
गैरसोय अजिबात नाही, रिस्ट्रिक्शन अजिबात नाही. फूड क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि ती आंब्याची झाडं एवढी आहेत का खरंच लालच तर येईल, पण नाही अगोदरच सांगितले का आंबे तोडल्यास 1000 रुपये दंड. आणि इथे आंब्यांची या आंब्याची साईज खूप भारी आहे. आपल्याला बघूया एखादा आंबा दिसतोय का. हा बघा आंब्याची साईज बघा, दिसतोय का माहीत नाही, पण भारी साईज आहे. हे आंबे, हा आंबा कुठल्या जातीचा आहे नक्की कमेंट करून सांगा मला. तिथे पण एक आंबा, हा बघा इकडे एक आहे. हा एक आंबा राहिला आणि हे ओनरचं घर आहे SP फार्मच्या. आणि जेवढे पण आंब्यांची झाडं आहेत तेवढ्या सगळ्यांना आंबे लागलेले आहेत. ह्या जुन्या स्लाईड होत्या ज्या की आता वेस्टेज आहेत, चालत नाहीत. आणि हे बघा इथे पण आंबे आहेत, सर्व झाडं वाजलेली आहेत सगळी. हा पण आंबा आहे, याची पण साईज खूप छान आहे. आंबे सगळेच आंबे भारी आहेत. ते पण आंबे आहेत, हे आंबे मी आता बघितलेले. हे बघा बऱ्याच प्रकारचे झाडं आहेत इकडे, जास्त करून आंब्यांची आहेत. कपल चाललाय आपला रूमचा एंट्रन्स. SP फार्मची हे बघा खासियत ही एक आहे, आंब्याची झाडं खूप आहेत आणि प्रत्येक झाडाला आंबे लागलेलेच आहेत. तिथे पण आंबे आहेत आणि प्रायव्हेट छोटीशी रूम आहेत जे की कपलला पण ठीक आहे आणि फॅमिलीला पण. मेंटेन खूप छान केलं आहे आणि गाडी पूर्ण आपल्या रूमपर्यंत येते. ती पण गोष्ट चांगली आहे कारण सगळं सामान आपलं सेफ राहतं आहे. इथे पण रूम आहेत, इथे एक बंगला आहे आणि इकडे लॉकर रूम आहेत. ज्यांना रूम अवेलेबल नाहीत त्यांच्यासाठी हे लॉकर आहेत छोटे, ते तिकडे समोर. आणि चेंजिंग रूम पण तिकडेच आहेत बाजूला. बाकी पार्किंग आहे, पार्किंग एरिया आहे हा. तिकडे स्लाईड आहेत ज्या आपण दाखवल्यात मगाशी आणि ते पण पूल आहेत आणि स्लाईड आहे. आता सगळे गेले आणि शांत झालं आहे फार्म. ठीक आहे मंडळी, SP फार्मचे करता धरता म्हणजे ओनर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण बोलूया. खरं म्हणजे त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर खूप चांगली सेवा आहे, म्हणजे कुठेच गैरसोय झाली नाही, रिस्ट्रिक्शन नव्हते, फूड क्वालिटी एक नंबर. खरंच चांगलं होतं, मच्छी होती, सगळं काही होतं सर, खरंच चांगलं होतं. नमस्कार सर, तुमचं नाव? शरद पाशीलकर, SP फार्म, शॉर्ट फार्म. हां, आणि खूप चांगलं होतं, मस्त आणि खूप चांगलं मेंटेन केलं आहे. तर किती एकरमध्ये आहे हे? तरी 25 एकरमध्ये हा फार्म आहे आपला सरांचा. आणि खरंच दिलदार माणूस आहेत, आम्हाला सकाळपासून भेटले, खूप बरं वाटलं, खूप चांगले बोलले. आत्ता फायनली आपण बाईट घ्यायला लोकांना, सकाळपासून आपण एन्जॉय करत होतो आणि थोडे आम्ही पण बिझी होतो. हो, पण काय सांगाल बाकी फार्मबद्दल? बाकी काय आमच्याकडे सॅटर्डे संडे फुल गर्दी असते, इथं फिल्म शूटिंग असते. ओके मंडळी, या फार्मला नक्की व्हिजिट करा. सर आपले आहेतच लक्ष द्यायला, सगळ्यांचे मनोरंजन करायला. नक्की येऊन जावं आणि आम्ही पण सर सगळ्यांना सांगू ओके, नक्की या. आणि फूड क्वालिटी खरंच छान आहे, मला आवडतं. मंडळी, SP फार्मचा थिएटरची पण सुविधा आहे आणि दादा आपल्याला थिएटर दाखवायला घेऊन चाललेत. आणि बघूया आपण, थिएटर पण आहे वा. आणि सगळं लिगली आहे, आपल्याला आता सरांनी सांगितलं का सगळं लिगली आहे, त्यामुळे इथे इनलिगल काहीच चालत नाही. आणि हे बघ, तर नक्की विजिट करा. आपण 12D बघणार आहोत, 12D. आणि 12D साठी हे बघा सगळीजण आपली, आणि सरांनी खास आपल्याला 12D दाखवायसाठी घेऊन आले. यो 12D म्हणजे काय असतं का, पूर्ण आपल्याला फील करवतात जो आपण समोर बघतो ते. आपण आता आम्ही फील करणार आहोत. चला 3D आम्ही 4D तर बघून झालो, आता 12D बघतोय. बघूया 12D कसा असेल.
बघून आलो आम्ही. अमेझिंग यार, सही, सिरियसली एक नंबर होता, एक नंबर. सांगेल तेवढं कमीच आहे. फर्स्ट टाइम बघितला पण सही होता, क्लास होता. हे कसं वाटलं सगळ्यांना? एक नंबर. किडे येत होते अंगावर. बापरे. एक्स्ट्रा बॅटरीज ना. कसं वाटलं सगळ्यांना? एक नंबर, एक नंबर. एवढे दिवस व्हिडिओ मध्ये ही पण मजा घ्या. SP फॉर्मला आल्यावर एक्सपिरियन्स केला. एक नंबर. खतरनाक. आणि आपला ब्लॉग लवकरच नेक्स्ट कुठला बनतोय माहिती नाही. या ब्लॉगला प्रेम द्या, मजा करा मित्रांनो. जय आगरी, जय एकविरा, आय माऊलीचा नक्की मजा करा. आणि कमेंट करून सांगा कसा वाटला SP फॉर्म. जसा आमचा पूर्ण गेलाय. आणि SP फॉर्म कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपण ओनरला भेटलेलोच आहोत. सर खूप मस्त आहेत, मन मिळावू आहेत. चला ते भेटू. जय एकविरा, जय आगरी, बाय. झाली आपली पिकनिक. आणि झोपा. 2 दिवस काम. बाय बाय. मालवण. आणि तेव्हा सगळे पाहिजे, जे जे नाही आले ते सगळे पाहिजे. कृतिका, दादा, दीदी सगळे. कोण?